नमस्कार, मी प्राध्यापक सुजित दिवेकर, गोपीनाथ विद्यालय वरवंट. 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसचं अधिकृत टाइम टेबल आलेलं आहे. या टाइम टेबलमध्ये कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, कोणत्या डेट्स महत्त्वाच्या आहेत, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11वी ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 11वीचा एक डेमो फॉर्म भरून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसचा डेमो फॉर्म कसा भरायचा. या ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस विषयी जर तुमच्या अजून काही समस्या असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की लिहा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ बनवताना मी तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. चला तर आपण आता पाहूयात की 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसचं जे टाइम टेबल असेल ते नक्की कसं आहे. आणि या टाइम टेबलमध्ये आपण पाहू शकतो की 19 तारखेपासून ही प्रोसेस चालू होते. 19 आणि 20 या 2 तारखेला प्रॅक्टिस सेशन म्हटले. म्हणजे या 2 दिवसामध्ये आपण फक्त डेमो किंवा प्रॅक्टिस फॉर्म भरू शकतो. जसे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे अगदी सेम त्याच पद्धतीने या 2 दिवसामध्ये आपण फॉर्म भरू शकतो. परंतु 20 तारखेला संध्याकाळी या 2 दिवसामध्ये आपण जेवढे काही फॉर्म भरलेले आहेत ते सगळे डिलीट होणार आहेत. त्यामुळे आपण प्रॅक्टिससाठी या 2 दिवसामध्ये फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी वरती वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. या वेबसाईटला क्लिक करून आपण फॉर्म भरू शकतो. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या व्हिडिओच्या ही वेबसाईट दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती क्लिक करून डेमो फॉर्म भरू शकता. आता 21 तारखेला ॲक्च्युअल फॉर्म भरायला सुरुवात होईल. 21 तारखेला 11 वाजल्यापासून तर 28 तारखेला 6 वाजेपर्यंत ही फॉर्म भरण्याची मुदत आहे. त्यामुळे 21 तारखेपासूनच सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप गोंधळून किंवा गडबडून जाऊ नये. आपल्याला 21 ते 28 एवढे दिवस दिलेले आहेत. आता 19 आणि 20 तारखेला जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तरी 21 तारखेनंतर फॉर्म भरायचा आहे. कारण 19 आणि 20 हे डेमो सेशन आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता 21 तारखेला आपण ज्यावेळेस फॉर्म भरायला सुरुवात करू त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत लॉग इन ID आणि पासवर्डचा वापर करून आपल्याला सुरुवातीला पार्ट फर्स्ट भरायचा आहे. पार्ट फर्स्ट लॉक केला की त्यानंतर आपल्याला पार्ट सेकंड भरायचा आहे. पार्ट फर्स्टमध्ये तुम्हाला तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स किंवा एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची. ही इन्फॉर्मेशन कशी भरायची काय हे आपण ज्यावेळेस डेमो फॉर्म भरणार आहोत किंवा मी तुम्हाला भरून दाखवणार आहे त्यामध्ये इन डिटेल तुम्हाला मी सांगेल. परंतु या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा, या ठिकाणी फॉर्म भरताना 2 गोष्टी प्रामुख्याने नक्की टिक मार्क करा. त्यातली पहिली असेल इन हाऊस कोटा आणि दुसरा असेल अल्पसंख्याक. जर तुम्ही इन हाऊस कोट्यामधून ॲडमिशन घेणार असताल म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये 10वीची एक्झाम दिली किंवा ज्या शाळेमध्ये तुम्ही 10वीला होता त्याच संस्थेचं तुमच्याच प्रेमायसेसमध्ये जर 11वीचं कॉलेज असेल त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही इन हाऊस कोट्यावरती क्लिक करा. किंवा जर तुम्ही अल्पसंख्याक असाल तरी सुद्धा अल्पसंख्याकावरती क्लिक करा. हे का सांगतोय, कारण अल्पसंख्याक आणि इन हाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटा हे जे 3 कोटे असतील त्यांचे ॲडमिशन्स हे 0 फेरीमध्ये म्हणजे पहिली फेरी होण्याच्या अगोदरच होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी नक्की क्लिक करून ठेवा. आणि पार्ट सेकंडमध्ये आपण कॉलेजला प्रेफरन्स देणार आहोत. हे आपण ॲक्च्युअली फॉर्म भरताना मी तुम्हाला दाखवेल की हे प्रेफरन्स कसे द्यायचे आहेत. हे झालं 28 मेपर्यंत. आता यानंतर 30 मेला एक तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही त्यावरती हरकत घेऊ शकता. जर तुम्हाला त्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स असेल तर ती सुद्धा सुविधा तुम्हाला दिलेली आहे. ऑनलाईन आपल्या पोर्टलवरती किंवा वेबसाईटवरती जाऊन लॉग इन केल्यानंतर तुम्ही हा जो तुम्हाला टॅब दिसतोय त्यावरती क्लिक करून तुम्हाला जर काय हरकत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती नोंदवू शकता. ती जी हरकत असेल त्याचं जे निराकरण असेल ते उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाईन पद्धतीनेच केलं जाईल. त्यानंतर 3 जूनला अंतिम किंवा फायनल जी गुणवत्ता यादी असेल ती यादी लागेल. आणि ती गुणवत्ता यादी लागल्यानंतर 5 जूनला जे इन हाऊस कोटा असेल किंवा व्यवस्थापन कोटा असेल किंवा अल्पसंख्याक कोटा असेल याचे ॲडमिशन्स सुरू होतील. तुम्हाला दिसेल की तुम्ही इन हाऊस कोट्यामध्ये जर तुमचं नाव असेल किंवा अल्पसंख्याक कोट्यामध्ये किंवा व्यवस्थापन कोट्यामध्ये तर लगेच तुमच्या कॉलेजला जाऊन तुम्ही तुमचे ॲडमिशन्स कन्फर्म करा. त्यानंतर 6 जूनपासून तुमची ॲक्च्युअल जी पहिली फेरी असेल ती चालू होईल.
तुम्हाला 6 जूनला तुमच्या आपल्या वेबसाईटला जाऊन तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजला प्रेफरन्स दिला होता त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन भेटलं आहे का नाही हे तुम्हाला समजेल. त्याचबरोबर जे कॉलेजेस असतील त्या कॉलेजेसला सुद्धा एक यादी जाईल की तुमच्या कॉलेजला किती विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिला होता आणि किती विद्यार्थ्यांचा तुमच्या कॉलेजसाठी ॲडमिशनला नंबर लागलेला आहे. त्यानंतर 6 जूनपासूनच 6 जून ते 12 जूनपर्यंत जर तुमचा नंबर तुम्ही दिलेल्या कॉलेजला लागला असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशनवरती क्लिक करणं महत्त्वाचं आहे. एकदा का तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशनवरती क्लिक केलं, त्यानंतर जे तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते अपलोड करून त्या संबंधित कॉलेजमध्ये जायचं आहे. त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या कॉलेजची काही जी फीज असेल किंवा डॉक्युमेंट्स असतील त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे. तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केल्यानंतर कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन देईल. कॉलेजने पण कन्फर्मेशन ऑनलाईन दिल्यानंतर तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म होईल. आता यानंतर जर तुमचा फर्स्ट राऊंडला तुम्ही दिलेल्या प्रेफरन्सच्या कॉलेजला नंबर लागला नसेल, तर दुसरी फेरी ही 14 तारखेपासून चालू होईल. त्यामध्ये तुम्ही ज्या जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या फेरीमध्ये परत तुम्ही प्रेफरन्स द्यायचे, जे कॉलेज तुम्हाला पाहिजे ते, आणि परत याचं टाइम टेबल येईल की दुसरी यादी कधी जाहीर होईल. या ठिकाणी दिले 14 जून 2025ला रात्री 10 वाजता फेरी क्रमांक 2 साठी रिक्त जागांची यादी जाहीर होईल. त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. यानंतर जे पुढचं टाइम टेबल येईल त्यासाठी परत मी व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट करेलच. परंतु अजून जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की लिहा.